आणि आता बातमी आहे भिवंडीतून। भिवंडीच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। समाजवादीचे आमदार रईस शेख यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे। अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणातून रईस शेख यांनी आपला राजीनामा सोपवलाय। याबाबत रईस शेख यांनी साम टीव्हीला महत्त्वाची माहिती दिली आहे। दरम्यान लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची देखील शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे भिवंडीच्या राजकारणात आता मोठा ट्विस्ट येण्याची देखील शक्यता आहे। आणि आता एक ब्रेकिंग न्यूज आहे। जयंत पाटील हे नाशिकात दाखल झालेले आहेत। अचानकच त्यांचा हा दौरा ठरलेला आहे। दिंडोरी मतदारसंघाचा जयंत पाटलांनी बंद दाराआड आढावा घेतलेला आहे। त्यानंतर त्यांनी थेट नाशिक गाठलं। जेपी गावित यांनी बंडाचा इशारा देत दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाडणार असल्याचं म्हटलं होतं। त्यानंतर आता जयंत पाटील हे नाशिकात दाखल झाले असून त्या ठिकाणी त्यांनी गावितांसोबत भेट होणार असल्याची देखील माहिती समोर येते। जयंत पाटील हे नाशिकमध्ये दाखल झाले असून ते गावित यांची भेट घेणार आहेत अशी देखील माहिती समोर येते। बंद दाराआड दिंडोरीचा आढावा देखील जयंत पाटलांनी घेतलेला आहे आणि गावितांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आता जयंत पाटलांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। या दौऱ्यामध्ये ते गावित यांच्यासोबत चर्चा करतील, त्यांची भेट घेतील अशी देखील माहिती समोर येते आणि या भेटीनंतर आता या संदर्भात काय तोडगा निघतो हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। शरदचंद्र पवार या पक्षाच्या उमेदवाराला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व नेत्यांचा येचुरी साहेबांपासून सगळ्यांचा पाठिंबा। खरं तर माकपचा जर उमेदवार राहिला तर निश्चितपणे इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मोठा फटका बसेल। याबाबत काही त्यांच्याशी चर्चा केली किंवा ही जागा काही झालं तरी लढायची या अनुषंगाने काही चर्चा? नाही, फटका बसण्याचा प्रश्न पुढे आहे। ते उभे राहिले तर मला खात्री आहे की त्यांना समजून सांगितलं जाईल। ते निष्ठावंत कम्युनिस्ट पक्षाच्या विचारावर काम करणारे नेते आहेत। आतापर्यंत त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या बरोबर आपली निष्ठा दाखवलेली आहे आणि या काळात आता मला वाटत नाही की त्यांची निष्ठा पुढे ढळेल।